आज मनोज जरांगे यांचं उपोषण जे आहे ते त्यांच्या या आंदोलनाला जे आहे ते यश मिळालेलं आहे। आज जो मराठा आरक्षणासंदर्भात काय जो आहे तो GR निघालेला आहे। सध्या आपण करमाळा या ठिकाणी जे ॲडव्होकेट अजित विघ्ने हे वकील साहेब आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याकडून नेमकं जाणून घेऊया। वकील साहेब, काय सांगाल? आज मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला यश आलं आहे, मराठा आरक्षणासंदर्भात जो काय आहे तो GR निघालेला आहे, नेमकं काय त्याबद्दल काय सांगाल? आज महाराष्ट्र शासनाकडून जो मराठा समाजाच्या आंदोलनाच्या संदर्भात जो GR पारित केलेला आहे तो GR आताच मी वाचण्यात आला आणि त्यामुळे खरंच मराठा समाजाचं जे आंदोलन चाललं होतं त्या आंदोलनाला कुठंतरी यश आलं आहे आणि त्याच्यामुळं त्याबद्दल आनंदच व्यक्त केला पाहिजेत। खरं तर मराठा समाजाच्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची मागणी आहे आणि त्या संदर्भात आत्ताचा जो आदेश त्यांनी पारित केला किंवा शासनाने जे काय मागण्या मान्य केल्या म्हणून सांगतायत त्याच्यामध्ये त्यांनी खरं तर आत्ताचा जो हैदराबाद गॅजेटप्रमाणे हा जो आदेश काढलेला आहे तो पर्टिक्युलर जर वाचला तर तो फक्त 5 जिल्ह्यांसाठी, म्हणजे मराठवाड्यातले जे 5 जिल्हे आहेत तिथले जे मराठा कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी समाजाला सर्टिफिकेट तशा प्रकारचे दिले जावेत किंवा त्या संदर्भात पुढं आरक्षण कसं देता येईल ह्या संदर्भातला तो आदेश दिसतोय आणि त्यामध्ये असं मला म्हणायचं आहे की ह्याच्यावरून पुढं काय कायदेशीर प्रक्रिया घडू शकतात। खरं तर पुढं भविष्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील सकल मराठा समाज हा कित्येक दिवसापासून आंदोलनं करतोय आणि संपूर्ण मराठा समाजाची मागणी आहे की आम्हाला कुठंतरी कुणबी मराठामध्ये समाविष्ट करून आम्हाला या ठिकाणी त्या OBC कुठंतरी स्थान द्या। ह्याच्याकडं कुठंतरी पाहिलं तर सातारा गॅजेटच्या संदर्भामध्ये यामध्ये उल्लेख केला गेलेला आहे की सातारा गॅजेटच्या संदर्भामध्ये आम्हाला 2 महिन्याची आणखीन वाढीव मुदत द्या म्हणून, परंतु सातारा भागातली म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातला मराठा असू द्या किंवा मराठवाड्यातला मराठा असू द्या, ही सर्व जी ही जी मराठा समाजाची माणसं आहेत किंवा शेतकरी कुटुंबातली कुणबी समाजातली माणसं आहेत ही सर्व एकच आहेत आणि ह्या पहिल्यापासून हीच गोष्ट सांगण्याचा प्रयत्न मनोज जरांगे पाटील साहेबांच्या माध्यमातून संपूर्ण मराठा समाज या ठिकाणी आंदोलनात सहभागी होता। आज मुंबईमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज त्या ठिकाणी गेलेला होता आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी सातारा गॅजेटकरता आणखीन 2 महिन्याचा कालावधी मागणं हे काही उचित वाटत नाही आणि सातारा गॅजेटमध्ये परत आणखीन काहीतरी त्रुटी काढायच्या, मग परत सातारा भागातील किंवा या पश्चिम महाराष्ट्रातील जे मराठा समाजाचे लोक आहेत त्यांना परत आंदोलनं करायला लावायची का, त्यांनी परत आंदोलन उपोषणं करायची का, हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे। आजचा हा जो झालेला आदेश आहे त्या आदेशाचं आम्ही स्वागतच करतो, परंतु संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला याचा फायदा व्हावा याकरता हे हैदराबाद गॅजेट असू द्या किंवा सातारा गॅजेट असू द्या किंवा बॉम्बे गॅजेट असू द्या या सगळ्याचा अभ्यास समितीने करूनच हा निर्णय देणं गरजेचं अपेक्षित होतं। परंतु मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन हे प्रभावीपणे चालू असल्यामुळं आणि ह्याचा त्या ठिकाणी असणाऱ्या आंदोलकाकडून ही आपल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई जी आहे त्या ठिकाणी काय चुकीचं काही घडू नये याकरता सरकारवर सुद्धा प्रेशर होतं आणि आज आपल्या न्यायाधीशांनी सुद्धा या ठिकाणी हायकोर्टाने निर्देश दिलेले होते की 3 वाजेपर्यंत आपण आझाद मैदानसुद्धा खाली करा, अशा प्रकारचे निर्देश हायकोर्टाने दिलेले होते। खरं तर मनोज जरांगे पाटलांची तब्येतसुद्धा ढासळत चाललेली होती। अशा परिस्थितीमध्ये आज हा GR महाराष्ट्र शासनाकडून येतोय, त्याचं स्वागत आम्ही करतो निश्चितपणे, परंतु संपूर्ण सकल महाराष्ट्रातील मराठा समाजासाठीचा हा आदेश असायला पाहिजे होता। ह्याच्यामध्ये कुठंतरी तफावत आढळते, त्यामुळं खरं तर ह्याच्यावरती आता भविष्यामध्ये अनेक प्रश्न उपस्थित होतील किंवा ह्याच्यावर चर्चा घडेल, परंतु कायदे तज्ज्ञांनी ह्याच्यामध्ये लक्ष घालून किंवा मराठा समाजाच्या लोकांना परत ह्याच्यामध्ये आंदोलनाला परत उतरायला लावू नये अशा प्रकारची भावना या ठिकाणी मला समाजाच्या वतीने करावीशी वाटते। या GRच्या माध्यमातून जे आपण पाहतो का प्रांतवाद सरकार करतंय का, प्रांतवाद दाखवण्याचा हा त्यांचा डाव असू शकतो का? निश्चितपणे ह्याच्यातून आता असं स्पष्ट होतं आहे की ह्याच्यामध्ये जर ते गॅजेट आता आपण वाचलं की त्याच्यामध्ये असं त्यांनी स्पष्ट केलं आहे की पूर्वीचे जे काही राजे महाराजे होते त्यांनी निजामशाहीच्या कालावधीमध्ये या 5 जिल्ह्यांमध्ये म्हणजे मराठवाड्यामधले त्यांनी पर्टिक्युलर जे 5 जिल्हे आहेत त्यामध्ये त्यांचा अंमल चालायचा आणि त्या ठिकाणी चालुक्य राजा वगैरे बरंच काही इतिहासकालीन गोष्टी त्यामध्ये नमूद केलेल्या आहेत। परंतु मला या ठिकाणी आवर्जून नमूद करायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण मराठा समाज आहे, तो संपूर्ण मराठा समाज हा एकच मराठा समाज आहे। या मराठा समाजातील लोक
कुणबी म्हणून त्या ठिकाणी शेती करायची पारंपरिक, आणि त्या सर्वांना म्हणजे अशा प्रकारच्या बऱ्याच नोंदी मध्यंतरी न्यायमूर्ती संदीप शिंदे साहेबांच्या समितीने पण गठीत केलेल्या आहेत. त्यांनी पण बऱ्याच नोंदी या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शोधून काढलेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये फक्त 5 जिल्ह्यांसाठीच या सुरुवातीला गॅजेट च्या माध्यमातून निर्णय घ्यायचा, ह्याच्यातून निश्चितपणे आगामी कालावधीमध्ये जर समजा सातारा गॅजेटमध्ये जर काय आणखीन त्यांनी त्रुटी काढल्या किंवा सातारा गॅजेटनुसार जर लागू नाही झालं, तर या पश्चिम महाराष्ट्रातला जो सकल मराठा समाज आहे निश्चितपणे त्यांना साहजिकच ही म्हणजे जी समानतेची भावना आहे त्याच्यातून प्रांतवाद पुढे वाढू शकतो. आपली मागणी काय असणार आहे प्रामुख्याने सरकारकडे? प्रामुख्याने मला सरकारला अशी विनंती करायची आहे की कुठल्याही समाजामध्ये या ठिकाणी मराठा समाज, कुणबी समाज ह्याच्या संदर्भामध्ये आज महाराष्ट्रामध्ये गेल्या 4-5 वर्षापासून तुफान पद्धतीने सकल मराठा समाज एकत्र येतो आहे. अतिशय शांततेच्या मार्गाने मोर्चे काढले जात आहेत, अतिशय शांततेच्या मार्गाने आंदोलनं केली जात आहेत, आणि ह्याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज एकवटला आहे. हे काय फक्त 5 जिल्ह्यापुरता हा विषय मर्यादित नाही, आणि त्याच्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजावर या ठिकाणी हा आदेश पारित करणं गरजेचं होतं. संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या मुलांना शैक्षणिक कामी या ठिकाणी अतिशय गरजेचा आदेश असणं गरजेचं आहे. कारण जर आपण तफावत जर पाहिली तर आमचा मराठा समाजातल्या एखाद्या मुलाला जर समजा एखादं ॲडमिशन करायचं आहे म्हणलं तर त्या ठिकाणी समजा एखाद्या ॲडमिशनसाठी त्याला 2 लाख रुपये मोजावे लागत असतील, तर ते OBC बांधवाला त्या ठिकाणी 17-18 हजार रुपयामध्येच त्याचं ॲडमिशन होतं. तर हिथं कुठंतरी समानता दिसून येत नाही, आणि शैक्षणिक संदर्भात, नोकरीच्या संदर्भात महत्त्वाचं हे आरक्षण आहे, आणि त्यामुळे ह्या आरक्षणाकडं मराठा समाज फार आत्मीयतेच्या नजरेनं पाहत होता. सरकार या ठिकाणी काहीतरी करेल निश्चितपणे. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कालावधीमध्ये पाठीमागंसुद्धा काही चांगले निर्णय मराठा समाजासाठी झालेत, त्याचंही आम्ही स्वागत करतो. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये माननीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना देवेंद्र फडणवीस साहेबांच्या, अजितदादा पवार साहेबांच्या कालावधीतच झालेली. त्याच्या माध्यमातून मराठा समाजाच्या उद्योजकांना पुढं आणणे, त्यांच्यासाठी कर्ज उपलब्ध करून देणे, अशा चांगल्या गोष्टी मध्यंतरीच्या कालावधीत घडलेल्या आहेत. परंतु हा जो विषय महत्त्वाचा होता की OBCमध्ये मराठा समाजाला किंवा कुणबी समाजाला त्याच्यामध्ये सरसकट पद्धतीने त्या ठिकाणी घ्यावं आणि त्या पद्धतीचं आरक्षण मिळावं, अशा प्रकारची जी मागणी होती त्याला कुठंतरी थोड्याफार प्रमाणात, म्हणजे जो झालेला आदेश आहे तो आम्हाला मान्यच आहे, परंतु ह्या आदेशामध्ये फक्त 5 जिल्ह्यांनाच फक्त त्या ठिकाणी आता प्राधान्य दिलं जातं आहे, आणि साताऱ्याचा आणखीन गॅजेटचा अभ्यास करून नंतर निर्णय होणार आहे. तर तो निर्णय चांगल्या प्रकारचा व्हावा अशी अपेक्षा राहील. परंतु जर त्याच्यामध्ये काय त्रुटी काढल्या किंवा त्याच्यामध्ये आणखीन काय गौडबंगाल केलं तर मात्र मराठा समाज शांत बसणार नाही. नक्कीच आपण पाहतो की या ठिकाणी जो आहे तो आजचा जो GR आहे आरक्षणाबाबत, तो जो आहे तो 5 जिल्ह्यांपुरता मर्यादित असून भविष्यामध्ये जो सातारा गॅजेटचा जो अहवाल येणार आहे तो देखील अशाच चांगल्या पद्धतीने असावा. अन्यथा याचा देखील कायदेतज्ञांनी अभ्यास करून महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजाला OBCमधून आरक्षण द्यावं अशी जी प्रतिक्रिया आहे ती यावेळी बोलताना ॲडव्होकेट अजित विघ्ने यांनी दिलेली आहे. शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.